हाय सगळ्याला यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि जसं की आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगरकर, जेणेकरून या चॅनलवर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा। तर आज एक गोड आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी खास करून, तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्णपणे बघा। तर काय आहे ते तुम्हाला पुढे कळलंच। तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा माझ्याकडून, तर माझ्या फॅमिलीला, सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, मग गोड मैत्रिणींना सुद्धा, ज्या पण सगळ्या माझं पूर्ण ब्लॉग बघतात त्या, तर बऱ्याच अशा बघत्या त्या। आणि आपल्याला हे सुद्धा येतं की मेसेज सुद्धा येतात, ताई तुमचे ब्लॉग छान असतात, करत जावा, धाडस करताय, असं तसं करत जावा। तर स्वागत आहे त्यांचं सुद्धा, थँक्यू त्या ताईंना सुद्धा, माझ्या मैत्रिणींना सुद्धा सगळ्यात आधी थँक्यू। तर चांगल्या कमेंट केल्याबद्दल, तर असंच प्रोत्साहन मिळत जावं। तर चला, तर मग आज तुम्हाला दाखवते, म्हणजे आपली आता देवपूजा तर माझी झालेली आहे बघा। ठीक आहे, देवपूजा झाली, आरती अगरबत्ती झालेली आहे सगळी। तर आपण आज आपल्या बागेत जाणार आहे आणि तुम्हाला एक दाखवणार आहे, तर ते तुम्ही बघू शकता। तर बघा, ही घेतलेली आहे अगरबत्ती, पाण्याचा तांब्या, आणि आपण जे आपल्या पेरूच्या बागेत जे फॉर्म लावलेला पेरू जे आहे तो तोडायचा आहे पेरू, आणि तो कसा निघतोय कसा नाही ते सगळ्यांसमोर आपण तोडून चिरून खाणार आहे। आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे तो पेरू म्हणजे काय असल्या क्वालिटीची आपली रोपं आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे, तर ते तुम्ही नक्कीच बघू शकता। तर चला, तर मग आपण, तर चला आता हे पाणी घालणार आधी, सगळ्यात आधी आपण पूजा करून घेऊया। नारळ काय निघणा भैयाला, माझ्या वरचा झाडाचा नारळ काय निघणा, तर आपल्या ह्याचा सगळा असं झाडाची पूजा करून घेऊया आधी, फॉर्मची पेरूची। आणि हा बाळूमामाचा भंडारा सुद्धा लावून टाकून घेतला झाडावर। तर आता आपण सोडणार आहे बघा आपण पेरू आपला, तर तुम्हाला दाखवते बघा म्हणजे कसला त्याचा आकार आहे। आता हे फॉर्म काढलेला आहे, आणि हे तर काय आपण पेरू तोडलेला आहे, फायनली आपण पेरू तोडलेला आहे। तर ही आता झाडाला असल्यामुळं बघा आपला असा पेरू आहे। तर चला, आता आपण आधी पहिल्यांदा देवापाशी ठेवायचा आणि नंतर आपण चिरून खाऊया। बघा आणलेला आहे आता पेरू तोडून, आपण पहिला आधी बाळूमामापाशी ठेवूया आपल्या, कारण सुरुवात बाळूमामापासून आपली झालेली आहे, त्यामुळं आपण बाळूमामापाशी सगळं केलेलं आहे, आरती अगरबत्ती तरी पण लावलेलं आहे, तरी काढून ठेवूया आहे पेरू आपण। तर आधी देवापाशी ठेवूया, म्हणजे बाळूमामाच्या नावानं चांगलं। तर ठेवलेला आहे बघा आपण पेरू। तर आता आपण हा पेरू चिरणार आणि कसा निघतो ते कसा नाही तुमच्यासोबत शेअर करू आपण नक्कीच। तर चाकू कुठांना बघू द्या, कुठ करू मग असा पेरूया, त्याचा आकार ह्या पद्धतीचा आहे बघा का असा आकार, तर गोल नाही आकार, असा लंबुळा आहे आकार। तर ज्याला कोणाला कळत असेल तर त्याने हा नक्कीच आकार तुम्ही सांगू शकता पेरू कुठल्या क्वालिटीचा आहे, म्हणजे कुठल्या ह्याचा आहे, तर ती मी तुमच्यासोबत चिरू शकते। तर बघा आता चिरायला लागलेला आहे पेरू। तर आपला पेरू पिकलेला आहे, समोर तर बघू शकता तुम्ही आपला पेरूचा रंग कसा आहे आणि कसा हे आहे। तर हो काही पेरू आपला फायनली पिकलेला आहे। तर बघा हो काही असा आपल्या पेरूचा कलर आहे, आणि ह्याला याची साल पण किती पातळ आहे तुम्ही बघू शकता। आपण काय ह्याला हे केलेलं नाही, पण साल जी पातळ आहे, तर सालीला काय राट नाही हा पेरू। तर आपण खायला देणार आधी एक घास खाऊन बघू आपण कसा आहे कसा नाही, गोडी कशी आहे ह्याची, तर तुम्हाला नक्कीच ह्याची सांगू आपण। कसलाच खायला असं निबार पेरू वाटत नाही, साली एकदम मऊ आणि कवळा लुसलुशीत, आणि गोडी तर इतकी आहे याला की बस सफरचंदाला फिकी, सफरचंदापेक्षा गोडी ह्याला जास्त आहे। तर आपला अशा लेवलचा हो काही पेरू आहे, नंतर तुम्ही बघू शकता। मग ओळखा कोणी रोपं कुठल्या लेवलच्या आहेत, कुठल्या ह्याची क्वालिटीची रोपं आहेत ते तुम्ही सांगा नक्कीच। ज्या पण कोणी दादासनी ताईसनी जर रोपातली ज्याच्या घरी रोपं आहेत त्याला माहिती असेल त्यांनी सांगू शकता तुम्ही, ताई रोपं तुमची ह्या नावाचे आहेत ते। तरी साधं पिंक तैवान तर साधा आपला काही पेरू नाही, मग दुसरा कुठला पेरू आहे तर तुम्ही नक्कीच सांगू शकता। तर आपण आता ही
सासऱ्यांना देऊ खायला. ते आहेत बसले, त्यांना काल आणले दवाखान्यातनं, तर सलाईन लावून आणले त्या 2. तर आज काय दवाखान्यात जायला नको म्हणतात. ही भैयाला ठेवूया, भैयाच्या पप्पाला एवढा ठेवूया आणि ही आम्ही एवढं सगळ्याजण एवढ्या फोडी खाणार आहे. तर फायनली तर कसा वाटला आपला पिरू आणि कसा नाही ते नक्की सांगा. आणि कोणाला माहिती असेल रोपं कुठले ह्याच्यात तर तुम्ही नक्की सांगा. आपण तर सांगणारच आहेत शेवटी परत नंतर एखाद्या ब्लॉगमध्ये. तर ज्याला करून कोणाला माहिती आहे त्याने तुम्ही कृपा करून हे रोपं कुठल्या हे जे आहेत ते सांगू शकता. तर संपूर्ण ब्लॉग बघू आणि कसा वाटतंय कसा नाही सांगा ना. आपली पिरू कसा सगळा प्लॉट आपला ह्याचा पिरूचा आहे. असं इथं वेगळा तिथं वेगळा असं काही केलेलं नाही. सगळीची रोपं जी आहेत आपली 1,500ची रोपं लावले आहे आपण. तर ह्या क्वालिटीची जे आहेत आणि ह्या अशा साईजचा आकाराचा हाच पिरू आहे आपण एक लावलेला आहे. तर सांगू शकता कोणाला माहिती आहे त्याने. तर कसा वाटतोय आणि कसा नाही ते सांगा नक्कीच. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि माझ्या गोड सगळ्या ताईसनी दादासनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांना बाय बाय. तर